हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत गणित भाग 1 इयत्ता 9वी, प्रकरण घेत आहोत 7वे सांख्यिकी. त्यामध्ये मित्रांनो सराव संच 7.2 आज आपण घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळतील. त्याचप्रमाणे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन गणित भाग 1 व गणित भाग 2चे प्रकरण वाईज व्हिडिओ पाहू शकाल. सांख्यिकी मित्रांनो, सांख्यिकी हे अतिशय महत्त्वाचं शास्त्र आहे. याचा समावेश गणितामध्ये केला गेलेला आहे, परंतु जर तुम्ही जसे पुढे जाणार तसं सांख्यिकी हा एक वेगळा विषय तयार झाला आहे. आता या सांख्यिकीला इंग्रजीमध्ये आपण स्टॅटिस्टिक्स असे म्हणतो, नाही का? स्टॅटिस्टिक्समधील स्टॅटस हा शब्द लॅटिन शब्दांपासून तयार झाला आहे. याचा अर्थ राज्यातील स्थिती असा होतो. यापूर्वी सांख्यिकी हे शास्त्र राज्याच्या प्रशासकीय व्यवहाराशी संबंधित होते असं आपल्या लक्षात येतं. परंतु या शास्त्राचा वापर आत्ता सर्वच ठिकाणी केला जातो, सर्व क्षेत्रात केला जातो. सर रोनाल्ड एल्मर फिशर यांना संख्याशास्त्राचं जनक मानलं जातं. आता मित्रांनो, काही माहिती आहे, सामग्री. आता मित्रांनो, सांख्यिकी म्हणजे हा सगळा संख्यांचाच खेळ, संख्यांचीच माहिती यामध्ये असते. आता यामध्ये काही संज्ञा आहेत. प्राथमिक सामग्री कोणाला म्हणायचं, दुय्यम सामग्री कोणाला म्हणायचं, ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कारण काय, तर सराव संच 7.2 जो आहे त्याच्यावर आधारित आहे. आणि प्राथमिक सामग्री कोणाला म्हणायचं, दुय्यम सामग्री कोणाला म्हणायचं, हे आपल्याला माहीत असलेलं पाहिजे. आता मित्रांनो, सामग्री म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या विशिष्ट समूहाविषयी आपण जी माहिती एकत्र करतो ती प्रामुख्याने मित्रांनो संख्यांच्या स्वरूपात असते. आणि मग इलाज, या संख्यांच्या स्वरूपात जी माहिती असते इलाज सामग्री असे म्हटलं जातं. मग प्राथमिक सामग्री कोणती? जेव्हा एखादा अभ्यासक ठराविक उद्देशाने योजना आखून सामग्रीचे स्वतः प्रत्यक्षात जाऊन संकलन करीत असेल तर तिला प्राथमिक सामग्री असे म्हणतात. मित्रांनो, हे उदाहरण तुम्हाला स्पष्ट करतो. आपल्या भारताची जनगणना जी आहे ती दर 10 वर्षांनी होते, तुम्हाला माहिती आहे का? मग ज्यावेळेस ही जनगणना होते मित्रांनो, त्यावेळेस जे कर्मचारी असतात ते आपल्या घरी येतात. आपल्या घरामध्ये किती लोक आहेत त्यांची माहिती घेतात, त्यांची नावं लिहितात, त्यांचं वय लिहितात. म्हणजे प्रत्यक्षात ते घरी येऊन ती माहिती गोळा करतात. म्हणजे ती खरी माहिती असते, नाही का? मग ही जी सामग्री प्रत्यक्षात घरी जाऊन केलेली, गोळा केलेली, असा कोणताही ठराविक अभ्यास असेल, जनगणनात जाऊ द्या, असे दुसऱ्याही कोणत्याही घटनांमध्ये असं घडत असेल तर त्यावेळेस जी माहिती गोळा केली जाते तिला आपण प्राथमिक सामग्री असे म्हणतो. मग आता दुय्यम सामग्री कोणती? तर मित्रांनो, काही वेळेस काय होतं, तर परिस्थिती असेल किंवा साधनांच्या अभावामुळे व्यक्तिशः सामग्रीचे आपल्याला प्रत्यक्ष संकलन करता येत नाही. मग अशावेळी काय केलं जातं? कार्यालयीन दस्तऐवजात प्रसिद्ध असलेली सामग्री किंवा सरकारी विभागामध्ये उपलब्ध असलेली सामग्री, अशी माहिती जी मित्रांनो किंवा शोध असेल, प्रबंध असेल, त्यांच्यामार्फत घेतली जाते आणि ती वापरली जाते. मग हिला आपण दुय्यम सामग्री असे म्हणतो. हे लक्षात ठेवा. प्राथमिक सामग्री म्हणजे काय, तर प्रत्यक्षात घरी जाऊन किंवा जी घटना असेल तिथे जाऊन केलेली माहिती, संख्या, ती म्हणजे प्राथमिक सामग्री. आणि इतरांचा अभ्यास घेऊन वर्तमानपत्र असेल किंवा इतर कुठली माहिती संकलित झालेली असेल तिच्यावरनं जर माहिती काढली तर ती झाली दुय्यम सामग्री. आता मित्रांनो, सराव संच 7.2 जो आहे हा फक्त प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री यावरच आधारित आहे. त्यामुळे तो आपण घेऊया. सराव संच 7.2 छोटा आहे, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सराव संच 7.2. आता त्याआधी मित्रांनो इथे काही उदाहरणं दिली, ते पण आपण बघूया. वर्तमानपत्रातील माहिती वापरून केलेला तक्ता ही दुय्यम सामग्री होईल. अर्थात मित्रांनो, का तर ही काही प्रत्यक्षात घरी जाऊन केलेली, गोळा केलेली नाही आहे. उपहारगृहात पदार्थाचा दर्जा समजण्यासाठी ग्राहकांना त्याचे अभिप्राय विचारून मिळवलेली माहिती ही प्राथमिक सामग्री होईल. आता मित्रांनो, उपहारगृहामध्ये पदार्थाचा दर्जा समजण्यासाठी ग्राहकांना विचारले ना, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला तुम्हाला विचारलं आमचं जेवण कसं वाटलं, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही ते जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे, त्यावरून तुम्ही माहिती देणार आहेत. मग ही झाली प्राथमिक सामग्री. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो ही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आता प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्रीमध्ये नेमका फरक काय तो आपण बघूया. पहिला फरक बघा मित्रांनो, फरक म्हणण्यापेक्षा त्यांची माहिती बघा काय आहे. तर प्राथमिक सामग्री जी आहे मित्रांनो, संकलन करण्यात जास्त वेळ लागतो. प्रत्यक्षात मित्रांनो ही सामग्री गोळा करायची, त्यामुळे संकलन करण्यात जास्त वेळ लागणार आहे. त्याचप्रमाणे अद्ययावत आहे व तपशीलवार असते, अचूक आणि विश्वसनीय असते. कारण मित्रांनो स्वतः जाऊन तिथे जाऊन ती माहिती गोळा केलेली आहे, म्हणजे तिची विश्वसनीयता ही जास्त असते आणि अचूकही असते. दुय्यम सामग्री
त्वरित उपलब्ध होऊ शकते. आता मित्रांनो हिला वेळ लागतो, परंतु ही लगेच उपलब्ध होते. कारण काय, तर मित्रांनो ही आधी जी माहिती मिळवली तीच आपण उचललेली असते नाही का, त्यामुळे त्वरित उपलब्ध होते. यामध्ये पूर्वी संकलित केलेली माहिती घेतल्यामुळे ती अद्ययावतच असेल असे नाही. माहितीचा तपशील क्वचित कमी पडतो. आता मित्रांनो ती कधी अपडेट केलेली आहे त्याच्यावरती डिपेंड आहे, त्यामुळे ती अचूक असेल असं नाही आहे. त्यामुळे ही कमी विश्वसनीय असू शकते. मित्रांनो तुम्हाला कळालं आहे की दुय्यम सामग्री म्हणजे काय आणि प्राथमिक सामग्री म्हणजे काय. याचं मी उदाहरण दिलं होतं. प्राथमिक सामग्री जनगणनेचं उदाहरण देता येईल. दुय्यम सामग्रीचं विचारलं, समजा एखादं उदाहरण तुम्हाला विचारलं, आता सांगितलं की आपल्याला विचारलं की मुंबईची लोकसंख्या किती आहे, तर मित्रांनो आपण प्रत्यक्षात घरी मोजायला जाणार नाही का. तर मग काय करणार, तर गुगलवरनं किंवा एखाद्या सरकारी विभागात जिथे माहिती असते, जनगणनेचं ऑफिस असतं, तिथून ती माहिती घेणार. म्हणजे ती माहिती जी आहे ती दुय्यम सामग्री आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल प्राथमिक सामग्री म्हणजे काय आणि दुय्यम सामग्री म्हणजे काय. आता मित्रांनो आपण घेऊया सराव संच 7.2. छोटा आहे, शेवटपर्यंत बघा. खालीलप्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करा. आता मित्रांनो पहिला प्रश्न बघा काय आहे. प्रत्यक्ष वर्गात जाऊन शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरीची माहिती गोळा केली. आता मित्रांनो प्रत्यक्ष वर्गात गेलेले नाही का, आणि मग तिथून हजेरी, हा ॲबसेंट आहे, हा प्रेझेंट आहे, ही माहिती गोळा केली. म्हणजे मित्रांनो प्रत्यक्षात गेले, त्यामुळे ही काय आहे, तर ही आहे प्राथमिक सामग्री. ओके. दुसरा, प्रत्येक विद्यार्थ्याच्या उंचीची माहिती वरिष्ठ कार्यालयास तातडीने पाठवायची असल्याने शाळेतील शारीरिक शिक्षण विभागातील नोंदीवरून माहिती गोळा केली. आता मित्रांनो असं समजा शिक्षण विभाग आपल्या शिक्षण विभागाकडनं काहीतरी माहिती मागवायची आहे की तुमच्या 9वीच्या विद्यार्थ्यांची उंची किती आहे प्रत्येक विद्यार्थ्याची ते कळवा. आता मित्रांनो तुम्ही अवेलेबल नसणार आहेत, तुम्ही तुमच्या लेक्चरमध्ये असणार. मग त्यावेळेस काय केलं जाईल, तुमचे पीटीचे शिक्षकांनी तुमच्या परीक्षेच्या वेळेस जी तुमची उंची मोजली होती तीच माहिती घेणार आणि तीच पाठवून देणार. मग मित्रांनो ही प्रत्यक्षात घेतली आहे का, तर निश्चित नाही. तर काय केलं, शारीरिक शिक्षण विभागातील म्हणजे पीटीच्या शिक्षकांकडनं माहिती घेतली जी त्यांनी मागच्या वर्षी घेतली असेल किंवा 2-4 महिन्यापूर्वी घेतली असेल, तीच माहिती तिकडे पाठवली गेली. म्हणजे ही झाली दुय्यम सामग्री. इथे लिहिणार तुम्ही दुय्यम सामग्री. ओके. तिसरं बघूया. नागपूर येथील प्रत्येक कुटुंबातील शालाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती प्रत्यक्ष घरी जाऊन गोळा केली. मित्रांनो प्रत्यक्ष घरी गेले आहेत म्हणजे ती माहिती जी आहे, सामग्री जी आहे ती प्राथमिक सामग्री आहे. तुम्हाला कळालं असेल प्राथमिक सामग्री का, कारण की शालाबाह्य विद्यार्थी प्रत्यक्षात शोधलेले आहेत म्हणजे ती सामग्री दुय्यम सामग्री, प्राथमिक सामग्री. चौथं बघूया. विज्ञान प्रकल्पासाठी प्रत्यक्ष जंगलात जाऊन झाडांची पाहणी करून माहिती गोळा केली. एखाद्या झाडाची माहिती आपल्याला 2-4 झाडांची माहिती आपल्याला गोळा करायची असेल तर ती आपण नेटवरून बघितली नाही किंवा दुसऱ्याचा कोणाचा सहारा घेतला नाही, आपण स्वतः जंगलात गेलो असू आणि त्या झाडांची पाहणी केली असेल आणि ती माहिती गोळा केली आहे म्हणजे ही सुद्धा आहे प्राथमिक सामग्री. आय होप मित्रांनो सराव संच 7.2 अतिशय सोपा जातो, तुम्हाला कळाला असेल. आपण आता इथे थांबूया. पुढच्या वेळेस आपण सराव संच 7.3 घेऊया. धन्यवाद. गुड बाय.